नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे श्रद्धा स्वामी यूट्यूब चॅनेल मध्ये हार्दिक स्वागत आहे. जीवनामध्ये 3 अवस्था आहेत: बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. असं म्हणतात की तरुणाईचा माज करू नकोस, म्हातारपण आणि मृत्यू सर्वांनाच येत असतो. मनुष्याचा जीवन तेव्हा सार्थकी बनत असतो जेव्हा तो त्याचं कर्म आणि जिम्मेदारी यामध्ये संतुलन टिकवून ठेवत असतो. म्हातारपण आयुष्याचा तो भाग आहे ज्या भागामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखपूर्वक आणि शांतीने जीवन व्यतीत करू इच्छितो. मग जीवनाच्या या भागामध्ये म्हातारपणात माणसाने आनंददायी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टींची साथ सोडू नये हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. यासाठी कोणते 3 नियम महत्त्वाचे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेल, जेणेकरून आपल्याला आपले येणारे म्हातारपण किंवा चालू म्हातारपण सुखमय करण्याचे मार्ग सापडतील. म्हातारपणाची अवस्था एक अशी अवस्था आहे, काही लोक जे आधीपासूनच प्लॅनिंग करून चालत अशा लोकांना म्हातारपणात कोणत्याही प्रकारचे त्रास सहन करावे लागत नाहीत, आणि जे लोक काहीही प्लॅनिंग करत नाहीत अशा लोकांसाठी जीवनाच्या या मार्गावर अडचणी नक्कीच येऊ शकतात. आज या व्हिडिओमध्ये म्हातारपणात सुखी राहण्याचे मूलमंत्र एका कथेमार्फत घेऊन आलो आहोत. ही माहिती आपल्या सर्वांसाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. जर तुम्ही आज तरुण असाल तर आज नाही तर उद्या तुम्हाला सुद्धा या अवस्थेत जावंच लागणार आहे. हा व्हिडिओ खूपच जास्त उपयोगी आणि महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे, कृपया तुम्ही व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही श्रद्धा स्वामी यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सुद्धा ऑन करा. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की म्हातारपणात खूप सारे परिवर्तन येत असतात. हात पाय काम करणे सोडून देतात, डोळ्यांनी कमी दिसायला लागते, ऐकायला सुद्धा कमी येत असतं, स्मृती क्षीण झालेली असते, शरीराचे काही भाग व्यवस्थित काम सुद्धा करत नाही. घरातील मुलं स्वतः निर्णय घेण्याच्या परिस्थितीत आलेले असतात आणि म्हणूनच घरात सुद्धा महत्त्व कमी होऊन जातं. जेव्हा नवरा बायको मधील कोणी एक निघून गेलेला असतो, मग अशा परिस्थितीत त्याची काळजी घेणारा, त्याची अवस्था समजून घेणारा कोणीच शिल्लक राहत नाही. विचार करा, अशा वेळी तो स्वतःला किती एकटा समजत असेल. परंतु मित्रांनो, अशी परिस्थिती सर्वांसोबत होत नाही. काही लोक त्यांचे वृद्धपण खूपच सुखमय आणि आनंदपणे जगत असतात. असे लोक काय योजना बनवत असतात हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. असे म्हणतात की वृद्ध अवस्थेत आल्यानंतर पती आणि पत्नी दोघेही एकमेकांचे भाऊ बहीण सारखेच होतात. एवढा काळ ते एकमेकांसोबत राहिल्यामुळे ते एकमेकांचे रूप बनून जातात. एकमेकांच्या मनातील त्यांना सर्व काही समजू शकतं, आणि म्हणूनच नवरा बायकोने नेहमी एकमेकांचा आदर करावा. हेच आम्ही तुम्हाला आज या कथेमार्फत सांगणार आहोत. मित्रांनो, असाच एक गृहस्थ होता, खूपच चिडचिडा स्वभावाचा, खूपच रागीट स्वभावाचा. त्याची बायको त्याला नेहमी समजवायची की या वयामध्ये इतका राग योग्य नाही, परंतु तो ऐकतच नव्हता. जेवणामध्ये थोडं तिखट जास्त झालं तर तो जेवण फेकून द्यायचा. थोडं मीठ जरी जास्त झालं तरी सुद्धा जेवण फेकून देत असे. खूप राग त्याला येत असे. त्याच्या या व्यवहाराने पूर्ण घर हैराण होऊन गेलं होतं. मित्रांनो, त्या घरातील सर्व लोक महाराज कबीर यांचे अनुयायी होते. ते सर्वजण महाराज कबीर यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जात असत. कोणीतरी सांगितलं की तुमच्या वडिलांना सुद्धा प्रवचन ऐकण्यासाठी घेऊन जा, होऊ शकतं की त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर यांच्या व्यवहारांमध्ये, यांच्या वागणुकीमध्ये चांगला बदल दिसून येईल. अशा प्रकारे एके दिवशी त्या वृद्ध वडिलांना तयार करून घरातील सर्व लोक त्यांना बाबा कबीर यांच्या जवळ घेऊन गेले. बाबा कबीर त्या वृद्धकडे पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की ही लोक माझ्याकडे का आले आहेत. जेव्हा ते वृद्ध वडील आणि घरातील लोक बाबा कबीर यांच्या जवळ पोहोचले तेव्हा दुपारची वेळ होती.
सर्वजण बाबा कबीर यांच्या जवळ गेले आणि त्यांनी बाबा कबीर यांना प्रणाम केला। ते त्यांच्या समोर बसले। बाबा कबीर त्यांच्या झोपडीमध्ये बसून काहीतरी लिहत होते। ते त्यांच्या समोर बसले। बाबा कबीर यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं, एक दिवा लावून आण, काहीतरी शोधायचं आहे। बाबा कबीर यांनी जेव्हा दिवा मागितला तेव्हा समोर बसलेल्या त्या सर्वांना खूप जास्त आश्चर्य वाटलं। त्यांनी विचार केला की दुपारची वेळ आहे, एवढा ऊन पडला आहे, मग अशा वेळी ह्यांना दिवा घेऊन काय शोधायचं आहे। तो वृद्ध माणूस मनातल्या मनात हाच विचार करत होता। इतक्यातच माता लोई हातात दिवा घेऊन तिथे हजर झाली। त्यांनी गुपचूप बाबा कबीर यांच्याकडे दिवा दिला आणि तिथून निघून गेली। ते वृद्ध वडील खूप जास्त हैराण झाले होते। ते विचार करू लागले, हे मी कुठे आलो आहे? इथे सर्वजण वेडेच आहेत। वृद्ध वडिलांनी त्यांच्या हातातील ग्लास एका साईडला ठेवला आणि ते बाबा कबीर यांना म्हणाले, बाबा आता आम्हाला आज्ञा द्या, आम्ही जाऊ इच्छित आहोत। तेव्हा बाबा कबीर म्हणाले, तुम्ही तुमच्या येण्याचे कारण तर मला सांगितलंच नाही। तुम्ही असं कसं जाऊ शकता? काही अडचण असेल तर मला सांगा। तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला, ठीक आहे। तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला, माझ्या घरात कोणीच माझी इज्जत करत नाही। सर्वजण मला हिंदृष्टीने पाहत असतात। माझ्या घरामध्ये खूप जास्त क्लेश आणि अशांती आहे। मी माझ्या घरामध्ये शांती आणि समृद्धी इच्छित आहे आणि म्हणूनच मी तुमच्या जवळ आलो आहे। बाबा कबीर हसले आणि म्हणाले, मला माहित आहे तुमच्या घरामध्ये अशांती आणि क्लेश असण्याचे कारण काय आहे आणि मी तुम्हाला यावर तोडगा सुद्धा सांगितला आहे। त्यावर ते वृद्ध वडील म्हणाले, परंतु जेव्हापासून आम्ही आलो आहोत तेव्हापासून तुम्ही एक शब्द सुद्धा बोलला नाही। मग असंच तुम्ही तोडगा कसा सांगितला महाराज? तेव्हा बाबा कबीर म्हणाले, आठव, जेव्हा तू आला होतास तेव्हा मी तुझ्या समोरच माझ्या पत्नीजवळ जळता दिवा मागितला होता ना? तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला, हो मागितला तर होता। तेव्हा बाबा कबीर म्हणतात, माझ्या पत्नीने लगेचच माझ्या आज्ञेचे पालन केलं आणि काहीही प्रश्न विचारता लगेचच जळता दिवा माझ्याजवळ घेऊन आली। काही प्रश्न विचारले नाही किंवा विरोध केला नाही। तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला, हो मला सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटत आहे। तेव्हा बाबा कबीर म्हणाले, त्यानंतर मी दूध मागितले। मला माहित आहे माझ्या पत्नीने साखरेच्या ठिकाणी दुधामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ टाकले होते। दूध खूप जास्त खारट आणि कडू झाले होते। परंतु तुम्ही पाहिलंत मी तेच दूध काहीही बोलता गुपचूप प्यायलो। माहित आहे का? कारण जेव्हा माझ्या पत्नीने मला दिव्याबद्दल काही विचारलं नाही, मग माझा सुद्धा काहीच अधिकार नाही की मी सुद्धा तिला काही विचारावं। मी सांगितल्यावर माझ्या आज्ञेचं तिने पालन केलं आणि ताबडतोब दिवा घेऊन आली। मग मी कसा विचारू शकतो? यावरून तुम्ही काय समजला? यावरून हे सिद्ध होतं की नवरा आणि बायको दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवं, एकमेकांचं बोलणं ऐकायला हवं, एकमेकांच्या बोलण्याचा सन्मान ठेवायला हवा। माहित आहे तू असं करत नाहीस। बाबा कबीर म्हणाले, लक्षात ठेव, चूक सर्वांकडून होत असते। तुझ्या घरामध्ये अशांतीचे कारण हेच आहे। आपण हे समजून घ्यायला पाहिजे की घरामध्ये जी स्त्री अन्न शिजवत असते ती खूप मेहनतीने अन्न बनवत असते, खूप आपुलकीने प्रेमाने ती सर्वांसाठी अन्न शिजवत असते, सर्वांना प्रेमाने अन्न वाढत असते। मग अशा परिस्थितीत कधी चुकून जर मीठ जास्त होत असेल, तिखट जास्त होत असेल, मग आपण ते अन्न फेकून द्यावे का? कधीच नाही। ज्या आपुलकीने प्रेमाने आणि परिश्रमाने अन्न शिजवले आहे, तर आपलं सुद्धा हे कर्तव्य आहे की ते अन्न आपण स्वीकारावे आणि जर चुकून त्या अन्नामध्ये मीठ तिखट जास्त झालं असेल तरी सुद्धा आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवे।
आपण त्या स्त्रीचे कौतुक करायला हवेत आणि काहीही न बोलता ते अन्न ग्रहण करायला पाहिजे. जिथे अन्न आणि स्त्रीचा अपमान होत असतो अशा घरातून लक्ष्मी, समृद्धी, शांती कायमस्वरूपी निघून जाते. म्हणूनच चुकून सुद्धा असे करू नये. बाबा कबीर म्हणतात आणि म्हणूनच आपण या दोन गोष्टी, चव आणि शिवी, सोडून द्यावी. जसही मिळेल ते अन्न देवाचा प्रसाद समजून ग्रहण करावे. मग तुम्हाला म्हातारपणात कोणतेही कष्ट सहन करावे लागणार नाही. चव आणि शिवी हे म्हातारपणात खूप जास्त कष्टदायी आहे. आता त्या वृद्ध गृहस्थाला सर्व बोलणं समजून आलं की त्याच्या घरामध्ये अशांती का आहे. त्याने त्याचे दोन्ही हात जोडले आणि बाबा कबीर यांच्यासमोर क्षमा मागू लागला. तो म्हणू लागला, बाबा, मी नकळतपणे तुमच्याबद्दल मनामध्ये जे काही चुकीचे विचार केले त्याबद्दल तुम्ही मला मोठ्या मनाने माफ करा. बाबा कबीर त्यांना म्हणाले, मी ज्या 3 गोष्टी तुला सांगत आहे त्या 3 गोष्टी नेहमी तुझ्या सोबत ठेव. जर तू त्या 3 गोष्टी सोबत ठेवत असशील तर म्हातारपणात तुला कधीच कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही. पहिली गोष्ट, धनाचा सदुपयोग. धन ही एक अशी गोष्ट आहे जी आपला आणि परका यामधील फरक खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगते. जेव्हापर्यंत तुमच्याजवळ पैसे आहेत, सर्व नातेवाईकांमध्ये तुमच्याबद्दल विचारपूस होत राहील. परंतु जेव्हा धनाचा अभाव असतो तेव्हा तुमचे सख्खेच तुमचा साथ सोडून जातात. हे दुःख तेव्हा वाढतं जेव्हा माणूस उतार वयात असतो आणि म्हणूनच म्हणतात की धनाचा नेहमी सदुपयोग करावा, पैशाची नेहमी बचत करावी. दुसरी गोष्ट आहे शिस्त. शिस्तीनेच आत्मविश्वास निर्माण होत असतो. जे लोक त्यांचे प्रत्येक कार्य वेळेवर करत असतात त्यांना कधीच कोणावर अवलंबून राहावं लागत नाही. वेळेवर आणि ऋतूनुसार खाणपिण, वेळेवर झोपणे, उठणे, व्यायाम हे सर्व कार्य जर व्यक्ती निश्चित वेळेवर करत असेल तर अशा व्यक्तीला म्हातारपणात कधीच त्रास सहन करावा लागत नाही. तिसरी गोष्ट आहे इतरांना उपयोगी राहणे. बाबा कबीर म्हणतात, दान आणि दयाचं सर्वात मोठा धर्म आहे. तुम्ही आज केलेली मदत तुमचा भविष्य उजळवत असतो. म्हणूनच मदतीसाठी नेहमी तुमचे हात पुढे असावे. बाबा कबीर यांचे बोलणं ऐकल्यानंतर तो वृद्ध गृहस्थ म्हातारपणा सुखी राहण्याचा मूलमंत्र शिकून गेला होता. त्याला खूपच प्रसन्न वाटलं व तो आनंदाने त्याच्या घरी निघून आला. बाबा कबीर यांच्या वचनांचे तो नित्यनेमाने पालन करू लागला व काही दिवसानंतर त्याच्या घरामध्ये सुख शांती येऊ लागली. म्हातारपण सुख शांतीने आनंदाने व्यतीत होऊ लागला. आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.